नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या राजकारणामध्ये खूप वेगाने घडामोडी घडत आहेत. यामध्ये पुन्हा महापालिकेच्या निवडणुका या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये लागण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यातून एक चर्चा महाराष्ट्रामध्ये खूप शिगेला पोचली आणि ती शिगेला जेव्हा पोचली तेव्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता, धडधड, थोडीशी भीती अशी जाणवत होती. पण राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि तिथे या चर्चेला ब्रेक लागला आणि थोडंसं मग शिंदेंच्या शिवसेनेच्या गटामध्ये थोडासा हलकासा एक आनंद देखील आपल्याला बघायला मिळाला. पण एकूण पडद्यामागे राजकारण काय चालू आहे, नेमकं काय घडतंय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे शिवसेना, आज शिवसेनेचे जरी 2 भाग झालेले असले तरी जी मूळ बाळासाहेबांपासूनची जी शिवसेना आहे, ज्यांनी ती पाहिलीये, जगलीये, काम केलंय, आज ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहे, तरी एकूण शिवसेनेचा प्रवासही त्यांचा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. म्हणून आज माझ्या बरोबर आहेत ते म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर साहेब. सदा सरवणकर, तुमचं खूप खूप स्वागत करतो प्राईम टाइम मध्ये. मी खरं तर फार ओळख करून द्यायची गरज नाही, हे नावच खूप काफी आहे. पण सदा सरवणकर हे नाव शिवसेनेबरोबर एका चिवट धाग्यासारखं जोडलं गेलेलं आहे. सदा सरवणकर म्हणले की वाद हा देखील एक ठरलेला आहे. खरं तर हा वाद कामाच्यासाठी असतो, लोकांच्या कामातनं तो त्यांनी अंगावर ओढून घेतलेला असतो. पण वाद आणि सदा सरवणकर हे देखील एक नातं आहे. आणि आजपर्यंत आपण जेवढ्या काही शिवसेनेची आंदोलनं बघितली आहेत, मोर्चे बघितले आहेत अगदी पूर्वीच्या काळापासून, तो देखील जो प्रवास आहे तो सदा सरवणकरांचा अगदी लक्षात राहील असा आहे. त्यामुळे सगळ्याच आत्ताच्या राजकीय गोष्टींवर भाष्य करण्यासाठी सदा सरवणकर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आत्ता ही ताजी घटना आहे म्हणून त्याच्यापासून सुरुवात करतो. ते म्हणजे गेले 2 महिने 2.5 महिने राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार. निश्चित तुमची ही भावना असेल की 2 भावांनी एकत्र यावं वगैरे, 2 भाऊ म्हणून. महाराष्ट्राची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा होती. आम्ही आत्ताशी ज्यांच्याशी बोललो ते सगळे म्हणत होते हे दोघं एकत्र यावेत. त्या दृष्टीनं सगळं एक सकारात्मक वातावरण तयार झालं. तिकडे संजय राऊत रोज सांगायचे की घडणार, काही काळजी करू नका. भेटी पण झाल्या आहेत, लंडनमध्ये भेटलेत, फोन झालेत, सगळं झालंय. आणि त्यामुळे ते जितकं बोलतील तितकं शिंदे गटामध्ये अस्वस्थता होत होती, तुम्हाला धडधड होत होती. पण आता त्याला ब्रेक लागलाय. त्यामुळे आज तुमच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतोय. तुम्ही त्या खुशीमध्ये चहाही आम्हाला पाजलेला आहे. नाही, आनंद आपण आल्याचा आहे मला. आणि बऱ्याच वर्षांनी आपण भेटतोय, महत्त्वाच्या विषयाला आपण हात घातलाय. पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे, आणि माननीय उद्धवजींनी असं सांगितलं, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं की उद्धवजींनी काँग्रेसबरोबर जावं. महाराष्ट्राच्या मनात कधीच नव्हतं की उद्धव साहेब हे समाजवादी पक्षाबरोबर जातील. महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं की उद्धव साहेब हे कम्युनिस्टांबरोबर जातील. महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं की उद्धव साहेब हे शरद पवारांबरोबर जातील. ज्या ज्या मंडळींना माननीय शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर विरोध केला, त्या सगळ्यांना मांडीवर घेण्याचं काम हे उद्धव साहेबांनी केलं. आणि म्हणून उद्धव साहेबांचं धोरण हे शिवसेना प्रमुखांचं धोरणच राहिलं नाही. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता होती. आम्ही सामान्य शिवसैनिक, आमची सगळ्यांची इच्छा हीच होती, आम्ही मान्य शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं जतन करावं. आम्ही जे शिवसैनिक झालो ते निव्वळ शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे, कुठल्याही पदाची त्यावेळेला आम्हाला अपेक्षा नव्हती. शाळा, कॉलेज, घरदार सोडून फक्त शिवसेना प्रमुखांचे जे ज्वलंत विचार आहेत ते तेवत ठेवावेत आणि ते वाढावेत, हीच भावना आमची सगळ्यांची होती. त्यालाच जो ब्रेक दिला, खंडित केला उद्धव साहेबांनी, हे महाराष्ट्राच्या मनात कधीच नव्हतं. त्यामुळे आज जे चाललं होतं की महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, तर महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं. राहतो विषय 2 बंधूंचा, शेवटी घर आहे त्या कुटुंबाचं विभाजन व्हावं असं कोणालाच वाटत नव्हतं.
पण तेही विभाजन व्हायचं कारण सुद्धा उद्धव साहेबांची चुकीची कार्यपद्धती. आणि मला असं वाटतंय की ते जे काही भावांचं भांडण होतं त्याच्यामध्ये शिवसैनिकांना काही विशेष रस नव्हता. ज्या शिवसैनिकांना बाळासाहेबांचे विचाराचे जतन कराविषयी वाटत होते ते काही दिवस उद्धव साहेबांबरोबर होते. पण ज्या वेळेला ते बाळासाहेबांचे विचारच पायदळी तुडवले जात आहेत, किंबहुना विरोधकांना मांडीवर घेऊन उद्धवसाहेब एक काम करतात हे लक्षात आल्यानंतर आमच्यासारखा जो शिवसैनिक होता हो पेटून उठला आणि त्यांनी मग एक प्रकारची बंडाची भूमिका घेतली आणि त्या बंडाचं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्या बंडात आम्ही सामील झालो. आम्ही ह्या बंडाची दिंडी म्हणतोय, भगवी दिंडी. खऱ्या अर्थाने जे भगवं तेज होतं ज्या विचारांच्या बाळासाहेबांच्या, ते विचार घेऊनच एकनाथजी शिंदे साहेब पुढे जाण्याचं काम करतात आणि म्हणून आम्ही अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर आहोत अशा प्रकारची शपथ घेऊन आज काम करतोय. म्हणून तुम्हाला धडधड झाली नाही दोन भाऊ एकत्र येतील तर? नाही, धडधड होण्याचं कारण नाही, कारण ही विचाराची लढाई आहे. हे जर उद्धव साहेबांचे विचार सुरुवातीपासून आज तगायत बाळासाहेबांचेच असले असते तर कदाचित शिंदेसाहेब कदाचित वेगळे झालेच नसते आणि धडधडीचं काही कारणच नव्हतं. मग आज आम्हाला हे माहिती होतं महाराष्ट्रातली आणि खास करून मुंबईकर हे बाळासाहेबांच्या विचाराचं पूजन करतात आणि ते विचारच जर उद्धव साहेबांनी नाकारले असतील तर मुंबईकर कुठे जातील याची पूर्ण जाणीव आम्हाला होती आणि म्हणून धडधडण्याचा काहीच विषय नव्हता. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत. हे विचार जर आजही उद्धव साहेबांनी अंगीकारले तर अखंड शिवसेना पुन्हा उभी राहू शकते. पण तुम्ही कोणालाही सोडणार नाही बाळासाहेबांचे विचार. ज्यांनी बाळासाहेबांना आयुष्यभर, उदाहरणार्थ छगन भुजबळ, म्हणजे शिवसैनिकांना केवढा तरी मोठी एक चीड होती की छगन भुजबळाने बाळासाहेबांना जेल दाखवला, प्रचंड मोठी चीड. आज ते तुमच्या बरोबर होते. तुम्ही असं म्हणाल ते आमच्या बरोबर आहेत. छगन भुजबळ म्हणजे आत्ताचे राष्ट्रवादी नाही, कारण आम्ही जो काही आता बरोबर आहोत त्या राष्ट्रवादीवर येणार आहोत. म्हणजे ज्या राष्ट्रवादीला विरोध करून तुम्ही बाहेर पडला ती राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आहेच की. बघा, बरोबर असणं आणि विचाराचा, तुम्ही काय झालंय, तुम्ही आता विषयाला मुद्द्याला हात घातलेला. विचारांचा फारकत कोणाबरोबर, बघा समविचाराबरोबर उद्धव साहेब असले असतं आम्हाला काही म्हणायचं नसतं. ज्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी हयात घालवली, कृष्णा देसाई सारख्या आमदाराची त्यावेळेला मर्डर झाली, करणारे शिवसैनिक होते, त्यांना फाशी लागली होती. नंतर ते काही वर्षाने सुटले, हा भाग वेगळा. पण त्यांचा तो त्याग आपण कसं काय विसरता येईल. मग आमचा जो मनात ज्या वेदना होत्या त्या ह्याच होत्या की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी अविरत ते लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्याचंच अनुकरण झालं पाहिजे. बरं, तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या मनात हे होतं का ते होतं का असं म्हणलं, मग त्या महाराष्ट्राला हे तरी आवडलं का की आज एवढे एक बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि तुम्ही पक्षही नेला, चिन्हही नेलं, हे महाराष्ट्राला आवडलं असेल का? नाही, महाराष्ट्राला हे आवडलं की ते बाळासाहेबांच्या विचारास आहे. मग बाळासाहेबांचे विचार वेगळ्या बाजूला, बाळासाहेबांचा धनुष्यबाण वेगळ्या बाजूला आणि बाळासाहेबांची निशाण वेगळी कशी काय होऊ शकते. बाळासाहेबांच्या विचाराबरोबरच ते सगळं राहील आणि मला असं वाटतं की त्याचं जतन प्राणापेक्षाही मोठं हे शिंदेसाहेबांनी केलं. अतिशय धोका पत्करून केलं. हे काही सहजासहजी आम्हाला कोणाला शिवसेना फोडायची नव्हती, कोणालाच नव्हती. पण बाळासाहेबांच्या विचाराची जी पायमल्ली होते ती कोणालाच सण नव्हती. आणि त्याच्यामुळे कुटुंबात सुद्धा जर वाद होत असतील तर खरा मार्ग कुठला आहे हे दाखवण्याचं काम जर एखाद्या कुटुंबातल्या प्रतिनिधी केलं आणि त्याला आम्ही जर वाळीत टाकायला लावलो, त्याला आपण टार्गेट केलं तर सारं कुटुंब त्या एका व्यक्तीबरोबर जातं, किंतु जो चुकीच्या मार्गाने प्रमुख आहे त्याच्या बाजूने जात नाही. आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला 2.5 वर्षानंतर का उमगलं की नाही, प्रत्येकाने आम्हीही प्रयत्न केले की साहेबांना समजावं की आपण कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारापेक्षा वेगळं. आज तर आणखीनच वेगळं. म्हणजे या ठिकाणी हिरवी शाल घेऊन आम्ही सगळे फिरतोय. काय करतोय काय बाळासाहेबांना हे सहन झालं असतं का? बाळासाहेबांनी हे कधीच सहन केलं नसतं. बघा, क्षणिक युती
ह्या बाळासाहेबांनी अनेक पक्षांबरोबर केल्या, पण त्यांच्याबरोबर दोस्ती नाही कधी केली. आणि ह्या विचाराची पाठराखण तर कधीच केली नसते. बाळासाहेबांना खूप त्रास होत असेल की या मतदारसंघातला आमदार हा मुस्लिमांच्या मतांवरती निवडून येतो. हे दुर्दैव आहे. हे भगव्या विचारावरती निवडून यायला पाहिजे. मी जरी 1000 मतांनी पडलो असलो तरी मला 50,000 मिळालेली मतं ही निव्वळ हिंदूंची आहेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. हरलो तरी चालेल, पण भगवा खांद्यावर घेऊन हरलो, हिरवा पांघरून मी जिंकलो नाही. बरं, मग ज्यांच्याबरोबर आज तुम्ही महायुतीमध्ये आहात, आता स्वर्गीय बाळासाहेब हे कुठल्याच गोष्टींना कधीच झुकले नाही. म्हणजे ते भाजप समोर सुद्धा कधी झुकले नाही, ते कमळाबाईच म्हणायचे. पण मग आज त्या भाजपच्या तालावर तुम्हाला नाचावं लागतंय. मग हे स्वर्गीय बाळासाहेबांना सहन झालं असतं का? आम्ही त्यांच्या तालावर नाही राखत, आम्ही त्यांच्या विचाराबरोबर. ते आमच्या विचाराबरोबर आहेत म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. ते ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार त्याची अवहेलना करतील त्या दिवशी त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही राहताना आपण दिसणार नाही. बघा, शेवटी बाळासाहेबांना सगळ्यात प्रिय काय होतं तर ते देशप्रेम होतं, राष्ट्रप्रेम होतं. बाळासाहेबांनी देशप्रेमाशी कधीही तडजोड केली नाही. हिंदू आणि हिंदूंचे जे दैवत आहेत त्यांची अवहेलना बाळासाहेबांनी कधीही सहन केली नाही. सावरकर हे बाळासाहेबांसाठी पूजनीय होते, जे आमच्यासाठी आजही आहेत. त्यांची अवहेलना त्यांच्या समोर बैठकांमध्ये होतात आणि त्यांच्या विचारावरची जी शिवसेना आहे त्यांचे चिरंजीव ती जर निमूटपणे ऐकून घेणार असतील तर मला असं वाटतं शिवसैनिक निश्चित विचार करेल या गोष्टीचा की खरी शिवसेना कुठली आहे. आणि म्हणून आज आम्ही जे कोणी आहोत बाळासाहेबांच्या विचाराशी आहोत. ती खरी आणि खोटी ही बाळासाहेबांच्या विचारावरती ठरते. पण मग आज घुसमट आहे. आज तुम्हाला साधे तुमचे OSD नेमायचे म्हटलं तरी फडणवीसांचा हस्तक्षेप आहे. अजून पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही. आज तर अशी परिस्थिती आहे, काल परवामध्ये सत्यजित पाटणकर साताऱ्याचे भाजपने आपल्याकडे घेतले, जे त्यामुळे तुमचे शंभूराज देसाई नाराज झाले. म्हणजे तुमच्याच मतदार, तुमच्याच प्रभागातल्या माणसाला, विरोधातल्या माणसाला भाजप आपल्याकडे घेत आहे. एक प्रकारे ती घुसमट सुरू केलेली आहे, एकमेकांमध्ये लावून देण्याचा कार्यक्रम होतोय. OSD तुम्हाला नेमता येत नाही. म्हणजे आज सदा सरवणकरांनी ठरवलं सुहास गटवायला OSD करायचं नाही, त्याची बॅकग्राऊंड चेक होणार. मग एवढी अवहेलना होती ना. नाही, मला असं वाटतं ही विचारांची अवहेलना नाही. प्रशासकीय बाबींमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा ते कदाचित वापर करत असतील, पण ते विचाराने करतात. आमच्या विचारात मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही शिवसेनेची जागा पालकमंत्री पदासाठी तुमची आहे का नाही तुम्हाला मिळत? ती आदिती तटकरेंकडे जाते. ही 2 पक्ष ज्या वेळेला दोन्ही युतीमध्ये आपण येतो त्यावेळेला देवाणघेवाणी असतेच. आणि शेवटी त्यासाठी सुद्धा पक्ष म्हणून शिंदेसाहेबांचे जे काही प्रयत्न करायचे पण त्याच्यासाठी आमची युती नव्हती. आम्हाला कुठलं पद मिळालं हवं म्हणून आमची युती का? आम्ही त्यावेळेला ज्या पद्धतीने बाहेर पडलो ती काही कुठल्या पदासाठी पडलो होतो का? आम्हालाही विचार, बाळासाहेबांचे विचार पायदळी तोडवले जातात हे आम्हाला सहन होत नाही म्हणून आम्ही पडलो. आणि ज्या दिवशी बाळासाहेबांच्या विचाराची अवहेलना भारतीय जनता पक्षाकडनं होईल त्यावेळेला सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध सुद्धा उभं राहण्याचं धाडस निश्चित करू. बाहेर पडण्याचं धाडस करा, नक्की करू. कारण पहिलं बाळासाहेबांचं प्रेम असं वाटतंय नाही, येऊच नाही, येणार पण नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा पक्ष सुद्धा देशप्रेमावरती उभा असलेला पक्ष आहे. नाही, पण त्यांनी मुफ्ती मोहम्मद बरोबर सुद्धा नाही त्यावेळेच बघा, युती हा अंतिम धोरण नसतं, ते त्यावेळेची ॲडजस्टमेंट आहे. पण आम्ही ज्या वेळेला देशप्रेम म्हणून बघतो, देशासाठी म्हणून बघतो, त्यावेळेला मला वाटतं भारतीय जनता पक्षसुद्धा देशप्रेमामध्ये कुठेही मागे राहणार नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी कुठेही अवहेलना करणार नाही. ज्या वेळेला ते तसं आम्हाला वाटेल त्यावेळेला मला असं वाटतं आमच्यातलं शिवसैनिक तेव्हा सुद्धा पेटून उठेल. पण मग शिंदेसाहेब नाराज का होतात? ते नाराज होतात, ते गावी जातात? नाही, ते त्याला आता काही माध्यमांसाठी एक चांगला एक विषय असतो. शिंदेसाहेब बघा, मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलंय त्या देवेंद्रजींना नंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं. थोडी मानसिक ते येतं, कोणावरती येईल.
आता मुख्यमंत्री म्हणून 2-2.5 वर्ष चांगलं काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून करावं लागतं. अधिकारांमधली ती जी काही कमी जास्त आहे त्याच्यामध्ये थोडंसं, पण याचा अर्थ ते नाराज होते हे फक्त मीडियामध्ये आहे. त्यांना जवळ त्यांचं गाव आहे, त्यांना शेतकऱ्यांचा मुलगा हे सांगतात, शेतीमध्ये आवड आहे म्हणून ते जातात. त्याला असा रंग देण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे या वेळेला आता युतीमधनं लढेल महापालिका निवडणुका की स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, काय आहे? बाळासाहेबांच्या विचाराची जपवणूक भारतीय जनता पक्ष किंवा जे करतील त्यांच्याबरोबर युती होईल. त्या विचाराशी तडजोड नाही. अच्छा. आणि म्हणून मला असं वाटतं मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढवणं हा भागच वेगळा. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावरती ही लढाई लढू आणि जिंकू. बरं, सदा सरवणकर, आता एका प्रवासावर येतो, कारण तुम्ही सतत बाळासाहेबांचा एक उल्लेख केलात आणि मलाही काही किस्से सगळे माहिती आहेत. म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये गेला होतात मधली एक 5 वर्ष, पण नंतर बाळासाहेबांनी तुम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितलं हक्काने की दादर प्रभादेवी पुन्हा आपल्याकडे पाहिजे. तुम्ही आलात, पुन्हा दादर प्रभादेवी संघ त्यांच्या म्हणजे शिवसेनेकडे आला. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासूनचं म्हणजे तुम्ही, मला तेही किस्सा माहिती आहे की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक झालात तेव्हा घरामध्ये दात घासत होतात आणि तुम्हाला ती बातमी आली की तुम्ही नगरसेवक. इथपासून सगळा शिवसेनेबरोबरचा प्रवास आहे. ती शिवसेना, आत्ताची शिवसेना, काय फरक वाटतो? ती आंदोलनं त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या आदेशावर जी आंदोलनं झालेली आहेत, ज्याला तुम्ही एक आदेश म्हणलात की ते करायचं, काय फरक या सगळ्यामध्ये जाणवतो आत्ताच्या? नाही, आपण जो उल्लेख केला, मी काँग्रेसमधनं निवडणूक लढवली. खरं आहे, त्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मला ज्या वेळेला इथून नाकारली गेली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, तुम्ही अपक्ष राहा, कसे राहा, पण तुमच्यावर अन्याय होतो हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती, मी आमदार म्हणून 5 वर्ष चांगलं काम केलं होतं. माझी उमेदवारी नाकारून आदेश बांदेकरजींना उमेदवारी देण्यात आली. ती कोणी दिली, काय दिली हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आमच्यातलं त्यावेळेला सुद्धा शिवसैनिकच जागा झाला की अन्याय सहन करायचे नाही, ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती. आणि आम्हाला समस्त शिवसैनिकांची ही भावना होती, आपल्यावरती अन्याय होतोय, आपण आमदार आहोत. हा, मी हे सांगत होते की माझी एक चूक असेल, मग ती संघटनात्मक असेल, काम करताना असेल, एक सांगा, मी स्वस्थ बसायला तयार आहे. पण काही कारण नसताना तुम्ही मला राजकीय फासावर चढवाल तर मी नाही चढणार. आणि मग त्यावेळेला हा निर्णय घ्यावा लागला. आणि त्याचं कारण असं, आमच्यामधला शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराचा होता. आम्ही अनेक आंदोलनं, बाळासाहेबांनी फक्त आदेश द्यावा, म्हणजे बाळासाहेबांनी एखादं कठोर भाषण झालं की आम्ही तो आदेश समजून कामाला लागायचो. त्यामधली अनेक आंदोलनं आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला कारसेवकांवरती गोळ्या झाडला गेला आणि तोच मुलायम सिंग ज्या वेळेला दादरमध्ये आला, मला असं वाटतं मी सुरुवातीचा नगरसेवकाचाच कालावधी होता, स्टेजवर मुलायम सिंग स्टेनगनधारी असताना सुद्धा पहिल्या रांकेत बसून मी, मंदाकिनी चव्हाण, आमचे काही शाखा प्रमुख समोरून खुर्च्या फेकल्या होत्या. त्यावेळेला ही भीती नव्हती की आम्ही जर, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर जर आपण खुर्च्या फेकल्या तर गोळ्या आम्हाला मारतील, मरणाची भीती नव्हती. ज्या वेळेला सावरकरांचा अपमान करण्याचं काय त्यांचं नाव, मणिशंकर अय्यर यांनी ज्या वेळेला तो अपमान केला त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं मुंबई शहरात पाय ठेवू देणार नाही. त्यांनी जे एक बैठक घेतली होती परेलला, त्या बैठकीमध्ये त्यांचे कार्यकर्ते 50 आणि आम्ही 500 जण आतमध्ये जाऊन बसलो होतो, येऊ शकले नाहीत ते. त्यानंतर त्यांनी भूपेश गुप्ता भवनवरती एक बैठक लावली, तिथेही सैनिकांची फौज घेऊन तिथेही ते आले नाहीत. त्यांना आम्ही मुंबईमध्ये एकही मीटिंग घेऊ दिली नाही. त्यानंतर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कला त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं बाळासाहेबांनी. आम्ही त्या पुतळ्याला चपला मारतो अशा प्रकारचे फोटोसुद्धा आपल्याला मिळतील. बरोबर. असं एकही आंदोलन नसेल की ज्या आंदोलनामध्ये आम्ही आरोपी नाहीत. मी ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला 28 केसेस माझ्यावरती, एकही सिंगल केस कुठलीही आमची नव्हती. शिवसेनेच्या सगळ्या आंदोलनाच्या केसेस. आणि आम्ही आनंदाने त्यासाठी जेलवारी सुद्धा करून, हो, सगळं. आणि त्यावेळेला कोणी सोडवण्यासाठी नसायचं काय, बाळासाहेबांचा आदेश आमच्यासाठी
खूप मोठा असायचा आणि ते कुठेतरी बदललं. मग मराठी माणसांबद्दलची जी काय आंदोलनं असतील, नोकऱ्यांच्या बाबतीत, हिंदुजावरती जे गेलेला मोर्चा होता, त्या शर्मा नावाच्या त्यावेळेचे तिथले जे डायरेक्टर होते, मनोहर जोशी, नवलकर, ही मंडळी ज्या वेळेला होती त्यावेळेला माझं वय होतं साधारण 18-1 वर्ष. त्यावेळेला मी त्याच्या कानफडीत मारली होती आणि तिथून मी पळालो होतो. हे सांगण्यामागचा उद्देश आम्हाला फक्त बाळासाहेबांनी एक जहाल विचार देऊन जे शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला, आमची विचारसरणी जहाल होती. नंतरच्या कालावधीमध्ये ही जहाल विचारसरणी थोडी मवाळ झाली आणि मग आम्ही सगळ्यांची, आता ती मवाळ झाली, आम्ही सगळ्यांशी ॲडजस्टमेंट करायला लागलो. हो, मवाळ झाली. आज कोणाशी आम्ही बोलायला लागलो. शरद पवार आमचे गुरु बनायला लागले. ज्या शरद पवारांशी बाळासाहेब कधीच पवार ह्या नावाने बोललेच नाही, त्याला वेगवेगळी नावं दिली. कम्युनिस्टांसाठी काय केलं नाही, सगळी आंदोलनं केली. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेचं मूळ हिंदुत्वाचं जे रूप होतं, हे रूपच आम्ही बदललं. आणि त्यामुळे आमच्यासारखे जे आंदोलनात तयार झाले शिवसैनिक, हे थोडे नाराज झाले. नंतर शिवसेना प्रमुखांच्या विचाराची कुठेतरी पायमल्ली होती, त्याचा अपमान होते, ही भावना आमच्या मनात निर्माण झाली. आणि मग आम्हाला कोणाचं तरी नेतृत्व हवं अशा प्रकारचं वाटत असतानाच शिंदेसाहेबांनी त्या बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. म्हणून आम्ही त्या दिंडीत सामील झालो. आणि वैयक्तिकरित्या खूप उशीर केला, म्हणजे अगदी काय जाण्याच्या आधीपर्यंत तुम्ही उद्धवजींबरोबर दिसत होतात आणि नंतर एकदम अचानक दुसऱ्या दिवशी, म्हणजे तसा उशीर झाला. नाही, उशीर म्हणण्यापेक्षा असं होतं, आम्हाला हे बंड माहितीच नव्हतं, होणारही माहितीच नव्हतं. अचानक ज्या वेळेला लोक तिकडे गेली आणि त्यामध्ये आणखीन झालं, मी आमदार असताना काही अशा घटना घडल्या की मी आमदारकीचा राजीनामा द्यायचा होता मला. आणि मी ते देण्यासाठी मी शिंदे साहेबांना जाऊन सांगितलं होतं की मला राजीनामा द्यायचा, मला इथे काम करू देत नाही आदित्य वगैरे. त्यांनी मी काही जी कामं केली होती, उदाहरणार्थ स्मशानभूमीमध्ये आज तिथे जे काही विधी होतात, ह्या विधींसाठी लोक जागाच नाही, तिथे 2-2, 3-3 तास तिथे राहावं लागतं. म्हणून तिथे एक वास्तू बांधली होती DPDC फंडातनं 2 कोटी रुपये खर्च करून त्या करोना कालावधीमध्ये. आदित्यजींनी आणि या ठिकाणचे जे नगरसेविक आहेत विशाखा राऊत यांनी तक्रार करून बुलडोजर घेऊन ते तोडायला आले. मी समोर होतो. त्या बुलडोजर खाली आम्हालाही हे केलं जाईल एवढे सक्त आदेश हे त्या पोलिसांना आणि नगरपालिकेला देण्यात आले होते. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला जर आम्ही काही होल्डिंग्स लावली तर ती सकाळी, म्हणजे ज्या दिवशी वाढदिवस आहे त्याच दिवशी ती सगळी काढली जायची. एक संभाजी चौक आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी बनवलं, ते तोडायला लावलं. म्हणजे मला काम करू द्यायची नाही, अशा प्रकारची एक रणनीती ही आदित्यजींनी आखली होती. आणि मग त्यामुळे माझ्या मनात आलं होतं की मला जर मी लोकांची कामच करू शकणार नसेल तर मी आमदार कशाला राहू. आणि हे सुरुवातीची 2 वर्ष ही जवळजवळ त्याच्यात गेली. मी तरी घरोघरी गल्लीबोळात जे करणं शक्य होतं ते सगळं केलं. पण करत असतानाच ही बांधकामं ह्यांनी तोडायला लावली. नगरपालिका आमची, सत्ता आमची, आमदार आमचा, नगरसेवक आमचा, आणि ती बांधकामं तुटत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या दिवशीची लावलेली, म्हणजे लावतो आम्ही आदल्या रात्री आणि ती सकाळी ज्या दिवशी ते काम आहे का, तर त्याच्यावर फक्त माझं नाव आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला लक्षात आलं की मला कामच करू दिलं नाही, एक मला राजीनामा दिला पाहिजे किंवा मला काहीतरी केलं पाहिजे. आणि हे मनात असतानाच शिंदे साहेबांनी हे कल्पना नसताना ती, मी म्हटलं ही एक योग्य वेळ आहे आणि आम्ही त्या बंडात सामील झालो. कायम तुमच्या प्रवासाकडे बघताना एक असं वाटतं की तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन पण राहिलेलं जवळपास 3दा ती संधी होती तुमच्याकडे. पण शिवसेनेनी, म्हणजे त्याही शिवसेनेनी आणि आत्ताच्याही तुमच्या शिवसेनेनी कधी मंत्रिपदासाठी सदा सरवणकरांचा विचार केला नाही, सगळं तेवढी ताकद असताना, ती क्षमता असताना? मी खरं सांगतो, मी स्थायी समिती अध्यक्षासाठीही गेलो नव्हतो. बाळासाहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिका ही तोट्यात होती. मेयर इन काउन्सिल, त्याचे महापौर नंदूजी होते, नंदू साटम होते. आणि त्यानंतर नगरपालिका तोट्यात असताना मला बोलवलं, म्हणाले तुला हा शेवटी बाळासाहेबांचा आदेश आहे, हा आपल्यासाठी शिरसावा म्हणला. मी म्हटलं ठीक आहे. मी त्यानंतर आजही कधीच
कुठलंही पद मागायला शिंदे साहेबांकडे सुद्धा गेलो नाही. नाही, माझी तुम्ही भावना गेला ही आहे, नाही. नाही माझी भावना ही आहे की आपल्याला पक्षाचे जे प्रमुख आहेत यांना जर वाटलं तर त्यांनी आपल्याला बोलवावं आणि जबाबदारी सोपवावी, ती आपण मग असं स्वीकारावी. वाटत नाही का की एवढी क्षमता असून आता आपल्याला नाही नाही, आपला मला विचार असं होत वाटतं नाहीये. शिवसेनेने मला दिलं, बाळासाहेबांनी जे दिलं तेच खूप आहे. आम्ही कोण होतो? मी गिरणीमध्ये काम करणारे एक गिरणी कामगार. 16 मशीन मी चालवायचो, म्हणजे ज्याला साचा म्हणतात ते मी स्वतः चालवायचो. आणि तो एक 10 वर्षापूर्वी मी रिटायर झालो. एक गिरणी कामगार, त्याला एवढं सर्वोच्च पद देणं नगरपालिकेतलं, त्याला शाखा प्रमुख बनवलं, त्यांना विभाग प्रमुख बनवलं, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्यावेळेला मी असं सांगायचो, मला जर कोणी सांगितलं आमदारकी आणि तुमच्याकडे विभाग प्रमुख आहे तर तुम्ही आमदारकी एक कुठलं तरी ठेवा, तर मी त्यावेळेला सांगेन की मी विभाग प्रमुख राहीन, मी आमदारकी सोडीन. कारण मला पक्ष संघटनात्मक काम करण्यामध्ये खूप इंटरेस्ट जो आजही आहे. मला पक्षबांधणीमध्ये काम करावं, बाळासाहेबांच्या विचाराशी सुसंगत असं काम करावं असं नेहमीच वाटतं, ते आजही वाटतं. पण मंत्री पद आपल्याला नाही, मला त्याचं आकर्षण नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी एक साधा गिरणी कामगार आहे, आजही तसाच आहे. नाही, सगळे साधेच आहेत. पण देशाचे पंतप्रधान सुद्धा चहाच हे करायचे. ठीक आहे ना, बघा शेवटी काही गोष्टी या नशिबाच्या सुद्धा असतात. आपण सगळ्यांना बरंचसं काय वाटत असतं, पण मला असं वाटतं आपल्याला मिळालंय त्याच्यामध्ये समाधान मानून जी पक्षाची सेवा करणं ती करावी, आणि ते मी आज करतोय. तर मी सुरुवातीला एक म्हटलं की सदा सर्वांकडे म्हणलं की वाद येतात. ती पिस्तुलातली एक गोळी ती तुमच्याच पिस्तुलातली निघाली. त्याच्यानंतर तुम्ही आता एकनाथ शिंदेबरोबर गेलात तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शाखा तुम्ही बळकावली, असे अनेक आरोप तुमच्यावर होतात. तुम्ही अमित ठाकरेंना पाडण्यामध्ये तुमचा फार मोठा रोल आहे असं बोललं जातं. बिलकुल नाही. एक आपल्याला सांगायला लागेल की मी माझी राजकारणाची सुरुवात गणेशोत्सव मंडळातनं झाली. मी गणेश भक्त आहे आणि प्रभादेवी गणेशोत्सव मंडळाचा जवळजवळ मी 15 ते 20 वर्ष अध्यक्ष होतो, आणि तिथूनच माझ्या राजकारणाची सुरुवात आहे. त्यामुळे गणपतीमध्ये केलं, ते आदित्यला माहिती पण नाही ते कुठे काय झालं ते. ही गोळीबार माझ्या गोळीबार झालाच नव्हता, मिसफायर म्हणतात, म्हणजे कुठेतरी गाडीत ते रिव्हॉल्वर होतं आणि इकडे वादावादी झाली. त्यावेळेला जो कोणी मुलगा घेऊन येत होता त्याच्या हातातनं ते मिसफायर झालं. हे आम्हाला पण कोणाला माहिती नव्हतं. माझ्याबरोबर शिंदे साहेबांनी दिलेलं संरक्षण आहे आणि ते इतकं पुरेसं आहे की मला अशा गोष्टीची गरज नाही. पण त्यावेळेला जो प्रसंग होता, गाडीत होतं, ज्या मुलाला कळलं की गाडीत रिव्हॉल्वर आहे, समोरून आमच्यावर हल्ला करण्यासाठी 250 ते 300 शिवसैनिक उभाटाचे हे आमच्यावर हल्ला करायला आले होते. मग त्यावेळेला तो जो मुलगा होता तो गाडीतलं जाईल म्हणून, किंवा त्याचा उद्देश काय होता, पण तो घेऊन येताना रस्त्यात ते फायर झालं. आता ते चर्चा अशी की ते रॅलीमध्ये झालं. अरे बाबा, रॅली आदल्या दिवशी होती, त्यांचा आदला दिवस आणि दुसरा दिवस याच्यामधला फरकच आदित्यजींना कळला नाही, आणि ना खोटे आरोप करणं. कारण माझा उद्धव साहेबांवरती तसा कधीच राग नव्हता. त्यांना माझी कार्यपद्धती माहिती होती. पण नंतरच्या कालावधीमध्ये असं झालं की उद्धव साहेबांची जी टीम आहे त्यांना घरी बसवण्याचा हा एकसूत्री कार्यक्रम आदित्यने सुरू केला, आणि त्याचा भाग म्हणून पहिला बळी मी होतो. हां, म्हणजे हे उद्धव साहेबांच्या टीममधले, आमची जी उद्धव साहेबांनी तयार केलेली एक टीम होती, त्या टीममधले आम्ही होतो. आणि मग त्या टीमला घरी बसवणं हा कार्यक्रम आदित्यने सुरू केला होता, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझी ती कामं तोडणं, मला काम करू न देणं, हे सगळं सुरू केलं होतं. आणि मग त्यावेळेला जे तो जो काही गणपतीचा आदल्या दिवस होता, रात्री 12 वाजता, म्हणजे ती तुमच्याकडनं फायर झाली? नाही, बिलकुल नाही. तशी फायर झाली. कुठली शाखा? ते म्हणतात याची दादरची शाखा तुम्ही घेतली. नाही रे बाबा, म्हणजे हे आदित्यलाच माहिती नाही की आपल्या शाखा कुठल्या आहेत. बघा, आम्ही कुठलीही शाखा ही बळकवलेली नाही, ती इच्छा नाही. मी उलट आजही त्या शाखेच्या समोर गेल्यावर नमस्कार करून पुढे जातो. ती भावना माझ्या मनात आजही आहे. आजही मी लावलेली जी ब्लॅकबोर्ड आहेत, ब्लॅकबोर्ड मी लावले, जवळजवळ 60 ते 70 बोर्ड लावले आहेत. एका बोर्डला साधारण 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. सगळी मी लावली. त्यावरती उभाटाची मंडळी आता मजकूर लिहित आहेत. तीही मी लावलेली असताना
स्वखर्चाने लावलेलं असतं ना, त्याच्यावरती सुद्धा मी हक्क दाखवला नाही. कुठलाही हक्क आम्हाला बाळासाहेबांचे फक्त विचारावे आहेत. आम्हाला बाकी ना शाखा ना कुठलं काही नको. बाळासाहेबांचे विचार आहेत. मग राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे उभा होता. नाही, अमित ठाकरेला पाडलं नाही. अमित ठाकरेला बघा, मतदाराला काय लागतं आपण मतदाराने पाडलं. तो सदा सरवणकर पाडणारा कोणीच नाही. तुम्ही मागे घेऊ शकला असतं तुमची उमेदवारी. मी त्यावेळेला मी राजसाहेबांचाही आजही आदर राखतो, तेव्हाही राखत होतो. आमची अपेक्षा अशी होती की मी उमेदवार आहे आणि मी 10-15 वर्ष काम करणारा, इथे लोकांना सहज भेटणारा असा आमदार आहे. मला राजसाहेबांनी एकदा बोलून जर सांगितलं असतं की माझा मुलगा उभा राहतोय, तुला थांबायला लागेल, थांबलो असतो. आणि ते थांबण्यासाठीच मला शिंदे साहेबांचेही आदेश होते, फडणवीस साहेबांचेही होते की राजसाहेबांनी जर तुला सांगितलं की थांबायचं तुला इथे, तर तुला थांबायचं आहे. आणि आदित्य अमित उभं होत होतं की देवेंद्र फडणवीस सांगतायत थांबा, एकनाथ शिंदे सांगतायत थांबा, पण सदा सरवणकर काही नाही. पण त्यांची अपेक्षा ही अशी होती, राजसाहेबांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे थांबा. साहजिक आहे, तुमचा मुलगा आहे, मलाही तो मुलासारखाच आहे, चांगला मुलगा आहे. त्यांनी जर राजसाहेबांनी मला सांगितलं असतं. आणि म्हणून आधी पाऊन तास आधी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि वेळ मागितली. म्हणजे त्यांनी बोलवलंच नाही, पण मी त्यांना वेळ मागितली की मला वेळ द्या. जेव्हा वेळ द्यायला गेलो होतो ते म्हणाले नितीन सरदेसाईंनी भेटा. मग आम्हाला असं वाटलं की आम्हाला काही थांबवण्यात किंवा त्यांना तसा काही रस वाटत नाही किंवा त्यांची काही वैचारिक त्या बाबतीतली भूमिका असेल. आणि म्हणून मतदारांना काय लागतं वाज, मतदाराला असं लागतं की जो आपल्याला सहज भेटेल. आणि अनेक वाडी चाळीत गल्लीत आपण जाल तिथे मिळालेला जो शिंदे साहेबांनी प्रचंड मोठा निधी आम्हाला त्या वर्षात दिला होता, जवळजवळ 25-30 कोटी रुपये, जो पूर्वी फक्त आम्हाला 5 कोटीच मिळायचा. आणि एवढा निधी मिळाल्यानंतर मतदारसंघात खूप कामं केली होती. त्यामुळे विजयी आपलाच होता. फक्त जो काही मुस्लिम पट्टा आहे, या मुस्लिम पट्ट्यांनी एक गट्टा मतदान हे त्यावेळेला उभाटाला केलं आणि तिथे त्याला जवळजवळ 18,000चं मताधिक्य मिळालं. आणि आपली जरा आपण जे सगळे हिंदू आहोत हे थोडेसे तसं संघटित होणं कठीण जातं. आणि म्हणून 1,000 मताच्या पराभवाने झालेला पराभव. पण मी तुम्हाला सांगतो पुन्हा तेच, हिरवी चादर पांघरून विजयी होण्यापेक्षा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन पराभव हा मला विजयापेक्षाही मोठा आहे. ठीक आहे. मग महापालिकेत आता चित्र काय असेल? नाही, महापालिकेमध्ये तुमच्या म्हणण्यानुसार राष्ट्रप्रेमच दिसणार आहे. लोक राष्ट्रप्रेम ही बघतात, लोक आपल्याला. पण मग लोक रस्त्यावरचे खड्डे नाही बघत, पाणी मिळत नाहीये ते नाही बघत, कुठेही पाणी नाही, राष्ट्रप्रेमाने कुठं पाणी नाही. आज हो, माझ्याकडे आम्ही आता ज्या मतदारसंघात, शेवटी बघा मी माहीमचं सांगेन तुम्हाला, आमच्याकडे 24 तास पाणी आहे. माझ्याकडे कुठेही तुम्हाला खड्डा दिसणार नाही, कुठेही पाणी तुंबलेलं दिसणार नाही. ज्या वेळेला आता मध्यंतरी पाऊस पडला त्यावेळेला शिंदे साहेबांचा मला फोन आला, अरे तुझ्याकडे कुठे पाणी तुंबलंय का, तुंबलं असेल तर तुम्ही सगळे सैनिक बाहेर जा, लोकांना बिस्किट वगैरे हे ते सगळं वाटप करा, लोकांची गैरसोय होता कामा नये. म्हटलं साहेब माझ्याकडे बुंद पण पाणी नाही कुठे. आम्ही काम केलं, तेव्हा केलं, आत्ता केलं. रस्त्यांवरती रस्ते, आमच्याकडचे सगळे रस्ते जवळजवळ सिमेंट कॉन्क्रीट झालेले आहेत. कसं खड्डे दिसतील आता, चला माझ्याबरोबर दाखवा खड्डा. आणि शेवटी मुंबई हे काही शहर नव्हतं, मुंबई एक बेट होतं. ज्या वेळेला 7 बेटं एकत्र येऊन त्याची जेव्हा मुंबई बनली त्यावेळेला समुद्रकिनारा, इथली सगळी जमीन ही जमिनीखाली वाळूच आहे. काही नैसर्गिक गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यावर मार्ग सिमेंट कॉन्क्रीट, त्याच्यावरती अस्फाल्ट रस्ते वगैरे चालत नाहीत. म्हणून ते शिंदे साहेबांनी एक चांगलं धोरण अवलंबलं आणि सगळे रस्ते त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे करायला लागले. मुंबई त्यामुळे बुडली, काही ठिकाणी अजून झालेलेच नाहीये. माझ्या मतदारसंघात सांगितलं एक बुंद पाणी नव्हतं. तुमचा मतदारसंघ कसा आहे माहिती का, सगळा पॉश आहे. तिथं पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही, रस्त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, पथकराचे प्रॉब्लेम. पॉश करावा लागतो, तो पॉश असाच होत नाही ना. त्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं लागतं आणि ते लोकप्रतिनिधींनी द्यावं लागतं. आपल्याकडे खड्डे कुठे आहेत तिथं तो सिमेंट कॉन्क्रीट झाला पाहिजे. आपल्याकडे पाण्याची कमतरता कुठे आहे तिथे पाण्याच्या लाईन अतिरिक्त मागवल्या पाहिजेत. आम्ही ज्या वेळेला प्रभादेवीला पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला एक 57 इंचाच्या लाईनवरनं 12 इंचाची एक लाईन घेतली. आज पाणी बऱ्यापैकी मिळत आहे. शेवटी मुंबईची लोकसंख्या वाढते, ती तुमच्या आमच्या हातात नाही. त्यामुळे कितीही जरी पाणी आलं तरी मुंबईकराला पुरेसं पाणी मिळेल, पण 24 तास पाणी मिळण्यासाठी. एकच प्रश्न असा आहे की आता येणाऱ्या महापालिकेमध्ये
तुम्हाला काय वाटतं कसं चित्र असेल? एक तर तुमची तयारी कशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एकूण शिंदे गटावर एक जो डाग आहे, हे बघा 50 खोके एकदम ओके हे संपलं, पण एक गद्दारीचा डाग बसलेला आहे. कसली गद्दारी? मग ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांच्यावर डाग नाही? आणि तो घरातल्यांचा आहे, ज्याला जन्म दिला त्यांचा आहे. हा डाग कसला आहे? आम्ही सांगितलं ना, आम्ही बंड पुकारलं अगदी जाहीर. ते कुठे लपून छपून नव्हतं. आणि हे विचाराचं बंड होतं, हे लपून कुठलंही आंदोलन नव्हतं, इथे काही आणखीन कुठलं काही नव्हतं. आम्ही सांगत होतो की शिवसेना इथे संपते. आज काय दिसतंय चित्र आपल्याला? कुठला शिवसैनिक राष्ट्रवादी बरोबर, काँग्रेस बरोबर मनमोकळं करून काम करेल? आज तुमचंही होत नाहीये महायुतीमध्ये. काय तुम्हाला फंड कुठे मिळतो? ते काय मला आता देऊ का काम? माझ्याकडे मी आमदार मंत्री हे बघा, जी स्थिती आमची तेव्हा होती, मला मतदारसंघासाठी जी आवश्यक आज निधी आहे तो आमदारापेक्षा जास्त आहे. मी आज नगर आमदार नसताना सुद्धा मला शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदारापेक्षा 3 पट फंड आहे. आणि ती कामं आज तुमचं काय माहितीये, तुमच्या जिभेवर साखर आहे, तुमच्या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, पण आज तुमचेच मंत्री म्हणतात आम्हाला फंड येत नाहीये. आज नाराज आहे. त्या डिपार्टमेंटचे फंडाची पगार झाले नाहीत, फंड येत नाही म्हणून त्याच्यावरनं ते नाराज झाले. एसटी हा म्हणजे परिवहन सेवा ही नेहमी तोट्यात जाणारी सेवा आहे. आणि ही बोंबाबोंब आज आहे का? ही गेली अनेक वर्ष आहे. ते त्यांचा पगार, त्यांचं सगळं ही मोफत चालवणारी, जवळजवळ मोफत चालवण्याची सेवा आहे. आणि त्याला त्यांनी म्हणजे त्या सेवेला शासनाकडनं नेहमीच मदत मिळावी लागते, तरच ती सेवा चालते. आणि नेहमीच या ज्या सेवा असतात, ज्या लोकोपयोगी सेवा असतात, लोकांची गरज असते, लोकांची आपण काय म्हणू त्याला, अगदी रक्तवाहिनी जी आहे, हे चाललं हे शासनाचं काम आहे. त्यामुळे ती दिली जाते. मला असं वाटतं महापालिकेला सामोरं जाताना आता तुम्हाला जावं लागेल. आता मराठी मतांकडे, मराठी माणसांची मतं मागताना तुम्ही आता काय घेऊन जाणार? बाळासाहेबांचे विचार. मला असं वाटतं इथे जो मराठी माणूस आहे किंवा इथला जो हिंदू मतदार आहे, हा बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करतो. आणि आज एक आमचं भाग्य आहे की शिंदे साहेबांसारखं एक खंबीर नेतृत्व, जर सुखदुःखात कुठल्याही अडचणीत धावून जाणारा आपला नेता, ही भावना लोकांच्या मनात. काही प्रसंग आला तर हा माणूस रात्री 12 वाजता सुद्धा आपल्यासाठी येतो, खुलाश मदत करतो आपल्याला. अशी त्यांची आज चांगली इमेज झाली महाराष्ट्रात. अनेक योजना आले, हे त्याचंच एक परिपाक आहे. लोकांना काय पाहिजे असतं? बरोबर आहे. घरात बसून आदेश देऊन काम करणाऱ्यांपेक्षा आमच्यामध्ये येतो, आमच्यामध्ये बसतो, आमच्या सुखदुःखात सहभागी होतो, असा जर आमचा नेता असेल तर लोकांना आवडतं ते सगळं. म्हणून शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलं आहे. ठीक आहे, पक्षीय बलाबलामध्ये मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, पण त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे अखंड महाराष्ट्राला आहे. आज बघाल तर तिथे त्यांना बघायला सुद्धा गर्दी असते, त्यांना भेटायला सुद्धा गर्दी असते. त्यामुळे मला असं वाटतं चुकून आता शक्यता कमी आहे, पण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही. मला असं वाटतं पुन्हा आपण एक लक्षात ठेवूया की इथला जो मतदार आहे मुंबईचा, हा बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करतो. हा अन्य कोणावरही प्रेम करत नाही. ज्या दिवशी आणि त्यामुळे राजसाहेबांचे विचारसुद्धा बाळासाहेबांच्या विचाराशी जुळते मुळतेच होते. म्हणून अनेक शिवसैनिक त्यांच्या प्रेमात होते. आम्ही होतो. मी त्यांच्या घरी जायचो, आम्ही त्यांना नमस्कार करायचो. आम्ही मुंबईतनं 10 आमदार निवडून आलेत शिवसेनेचे, उभाठा गटाचे. हे मुस्लिम मतांवरती, ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे त्या मतदारसंघातनंच ते निवडून आले. मराठी मतदारसंघातनं आलेले नाहीत. आपण चौकशी करा. ठीक आहे, आता शेवटाकडे येतोय म्हणून याचा मुद्दा घेतलाच पाहिजे, सिद्धिविनायक न्यासाचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही खरंच खूप आज म्हणजे 333 कोटीचं माझ्यामध्ये तुम्ही 500 कोटीचा तुम्ही याच्यासाठी निधी आणलेला. पण वाढ जी असते गंगाजळीची तुमची काय जी आहे ती काहीतरी 333 कोटींनी तुम्ही ते वाढवलेत. पुन्हा काही चांगले सुरक्षेचे उपाययोजना केली. त्यावरचा तुमचा सगळा हे कसं आहे? मी गणेश भक्त आहे, मी अनेकदा सांगितलं. आणि मी प्रभाती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 10-15 वर्ष अध्यक्ष होतो. माझी भावना नगरसेवक असल्यापासून, जेव्हा 92ला मी नगरसेवक होतो, की त्या सिद्धिविनायकाची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळो. पण तशी संधी
मिळत नव्हती. मला कुठल्याही चेअरमन पदापेक्षा सुद्धा सिद्धिविनायकाची एखादी जबाबदारी अगदी सदस्य जरी होण्याची मिळाली तरी सुद्धा मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो. पण ते काही जवळजवळ 15, 20, 25 वर्षात होऊ शकलं नाही. शिंदे साहेबांनी ती संधी दिली आणि ज्या वेळेला मी प्रत्यक्ष त्या मंदिराच्या कामाला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं खूप काही करण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे. आणि मंदिराकडे नाही म्हटलं तरी आजही 1001 कोटी मंदिराची ठेवी आहे. त्यामुळे त्या ठेवीतनं बरंचसं काही करता येईल. तरीसुद्धा जर काही शासनाकडे मदत मिळाली तर जे गणेश भक्त येतात सोमवारी रात्री 11 वाजल्यापासून तिथे रांका मोठ्या लागतात. लोक पायी चालत येतात. त्यांना फुटपाथ नव्हती, काही नव्हतं, कसली व्यवस्था नव्हती, बाथरूमची सुद्धा गैरसोय होती. आणि यासाठी मी शिंदे साहेबांना विनंती केली की या सगळ्या गणेश भक्तांच्या सुविधांसाठी आम्हाला काही पैशांची गरज आहे. आणि त्यांनी एका साध्या पत्रावरती ज्या बैठकीमध्ये मी होतो, ज्या कार्यक्रमात होतो त्या कार्यक्रमातच त्यांनी जाहीर केलं की नगरपालिका तुम्हाला 500 कोटी रुपये या कामासाठी देईल. MMRDA कडनं 25 कोटी मिळतील हे त्यांनी जाहीर केलं. हे त्यांचं गणेश प्रेम आणि गणेश भक्तांची जी काही गैरसोय होते ती होऊ नये ही भावना यापूर्वी का नाही झाली. शिवसेनेचे चेअरमन आदेश बांदेकर त्या आधी होते. हे सगळं व्हायला हवं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं एक सर्वसामान्यांचा विचार करणारं हे नेतृत्व आहे. सिद्धिविनायकासाठी 500 दिले त्याबद्दल मी गणेश भक्तांच्या वतीने आभार मानले. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आज निधीत वाढ झाली, थोडीशी तिथे बेशिस्तीचं वातावरण होतं ते थोडं शिस्त आलं. नवीन BJP, राष्ट्रवादी आणि आम्ही जे सदस्य आहोत थोडी मेहनत करतोय. ज्या वेळेला पूर्ण हा आराखडा तयार होईल त्यावेळेला आपल्याला स्वाभिमान वाटावा असा सगळा परिसर हा सिद्धिविनायक परिसर आपल्याला दिसेल. आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य मी अपेक्षित करतो. निश्चित. अगदी जाता शेवटचा प्रश्न, आता शिंदेंना सोडणं नाही, बाळासाहेबांच्या विचारांना सोडणं नाही. अच्छा, बाळासाहेबांच्या विचारांना सोडणं नाही. त्याच्यामुळे शिंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारांना सोडणार नाहीत आणि आम्हीही शिंदे साहेबांना सोडणार नाही. तुम्ही खूपच महत्वाचं बोललात. तुम्ही धन्यवाद. पण खूप छान वेळ दिलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद.